मित्रांनो, पळा आता. सगळेच पळायला लागले. 2025 आलं संपत. शेवटच्या महिना दीड महिन्यात राहिलो आपण. आता बैठकींचा दौर चालू झाला. म्हणजे शासनाच्या ज्या ज्या यंत्रणेवर जे जे प्रपोजल्स पडलेले आहेत ते कसे निपटवतील आणि कशा प्रकारे टार्गेट पूर्ण करता येईल, बजेट खर्ची पाडता येईल थोडक्यामध्ये, याची घोडदौड सुरू झाली. म्हणजे पळायला सुरू झाली. विशेष करून ज्या काही अर्थसहाय्याच्या योजना होत्या, वेगवेगळ्या योजना, ज्या काही आपल्या योजना आहेत, त्या योजनेचं जे दिलेलं टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी जेवढी यंत्रणा आहे ती सगळी कामाला लागली. आणि विशेष CMEचे फार मोठं टार्गेट महाराष्ट्रामध्ये, आणि त्यासाठी बैठकीचा दौर सुरू झाला. म्हणजे बँकांची बैठका, कलेक्टरांच्या बैठका, जी काही नियमित ते जी ज्याला म्हणतो आपण जी कमिटी आहे त्या कमिटीच्या बैठका, आणि मग टार्गेट का झालं नाही, 1 to 1 सगळ्या गोष्टी चौकशी, हे सगळं सुरुवात झालं. म्हणजे आता फास्ट पळायचं काम सुरू झालं. असं नाही की शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये जे प्रस्ताव करणारे लोक आहेत, म्हणजे प्रस्ताव करणाऱ्या एजन्सी आहेत, त्यांच्याकडं प्रपोजल नाहीत, प्रस्ताव नाहीत असं नाही आहे. प्रस्ताव आहेत. ती प्रस्ताव त्यांनी सगळी छाननी करून बँकेकडं पाठवलेले आहेत. बँकेचं सँक्शनिंग यायचं राहिलेलं. आता सँक्शन आल्यानंतर मग त्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर वाटप. मित्रांनो, कलेक्टर साहेबांच्या बैठकीमध्ये विशेष करून ह्या गोष्टीवर जास्त भर दिला जातो. तो म्हणजे सँक्शन किती, वाटप किती. म्हणून सँक्शन फास्ट, सँक्शन झालं की मग ट्रेनिंग झालं की मग वाटप. मग वाटप व्हायला पाहिजे हा भर शासनाचा असतो. म्हणून आता ते पळणं सुरू आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्यालाही पळावं लागेल. आपले प्रस्ताव कुठं आहेत, मी केलेला प्रस्ताव, समजा बँक तयार असेल, मी केलाच नाही, तर आत्ता करा, फास्ट करा. आणि समजा मी केलेला प्रस्ताव आहे तर ते कुठं आहे शोधा. वाट नका बघत बसू. नेमक्या त्रुटी कुठल्या आहेत, कुठं पडलं आहे, बँकेत पडलं आहे, त्या खात्याकडं पडलं आहे, म्हणजे समजा जिल्हा उद्योग केंद्राकडे केलेलं तर त्यांच्याकडं पडलं आहे. बघा काय नेमकं आहे, त्याची फुलफिलमेंट करा आणि लवकरात लवकर पत्रात पाडून घ्या, म्हणजे सँक्शन करून घ्या. म्हणजे मग ट्रेनिंगला मोकळे आणि पुढच्या गोष्टीला आपण मोकळे होऊ शकतो. आणखी एक जे खात्रीलायक न्यूज चॅनलवरनं माझ्यासमोर आलं ते म्हणजे त्रुटीमुळं 30% कपात लागण्याची शक्यता आहे. आणि समजाही 30% कपात लागली तर त्याच्यात आपण अडकू नये. कारण आत्ताचा दौर म्हणजे सबसिडी वाटपाचा दौर घेऊन जातो. म्हणजे ज्यांचे सँक्शन झालेत आणि ज्यांचे प्रोसेस झालेले आहेत त्यांच्या सबसिडी वाटपाचा दौर सुरू होतो. म्हणून पळा, आता पळा. पळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्या 30%त आपण सापडू नये हे बघा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. बघत जा माझे YouTube चॅनल. धन्यवाद.